ऋषिकेश हा एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, ठीक आहे. याने कालच मला मेसेज केला की मी येतोय शोला, आणि मग त्याने म्हणाला की दादा मी एक रील पाठवतोय, आवडली तर लाईक करा, ठीक आहे. तर मी ती रील तुम्हाला दाखवतो. जबरदस्त कॉन्टेंट, ठीक आहे. एकदा त्याला बघा तुम्ही. कोपऱ्यात जो बसलाय ना तो आहे, ठीक आहे. आता ती रील दाखवतो मी तुम्हाला. हा बोल ना. तुझे काय हॉबी होत्या? अगं मी पहिले डान्स करायची. मग कर ना. गप ग. A few moments later. आता मी कुठलं तरी गाणं लावते. तमन्ना भाटियाने केलंय. काय डेडिकेशन. ऋषिकेश, पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे तुला. हा मॅक्सी कोणाचा होता? कोणाचा मॅक्सी घालेला सा तू? हिचा? ही कोण आहे? मैत्रीणच आहे. तू मैत्रिणीच्या मॅक्सी चोरी कर? काय तू भाऊ कदम आहेस का? तू हिचा तुझा मॅक्सी होता तो? हा म्हणजे जुना होता. असं काय काय घेतलंय तुझ्या डोळ्याने? परकर, ब्राग आणि ओढणी कोणाची होती? ओढणी त्या ताईचीच होती, म्हणजे जिकडे मी शूट केलं ना त्या ताईच्या घरचीच कोण? होती. ती तुझी ताईचं घर होतं ते? हा, हा. आणि ती ताईची मुलगी आहे? हा नाही, म्हणजे ती एक वहिनी होती, दुसरी मुलगी होती, नेबर होती. एक मिनिट, नेबरच्या घरी गेलेलास? हा. मुलगी कोणाची होती? नेबरची होती, म्हणजे बाजूच्या ताईच्या. हा, नेबर म्हणजे बाजूची. हा, पण त्यांच्याकडे मॅक्सिन होती का? नाही म्हणजे मी पहिली कोणत्या होत नव्हती. भाऊ कसा भरगच्चा आहे ना. हा ठीक आहे, ठीक आहे. हा, मग तू एक मिनिट, तू बाजूला म्हणजे एकदम शेजारी राहतात? हा. मग तुला फक्त एक डोर चेंज करून यायचं होतं ना मॅक्सी घालून? कोणी कोणी पाहिलं तुला आतापर्यंत? मला तेव्हा सगळ्यांनीच पाहिलेलं, सगळे म्हणजे मजल्यावरच्या बायका वगैरे सगळेच होते. मग त्या म्हणाल्या ना की नाव घे? ते म्हणजे पहिले बघून तर शॉकच झाले. पण मी निर्लज्ज, मला काय फरक नाही पडत. त्यांना काय वाटलं उर्फी जावेद आली? पण ही कल्पना कशी आली तुझ्या मनात की आपण मॅक्सी घालू, ओढणी घेऊ आणि दाढी पण ठेवू? हा, मला काहीतरी असं कॉमिकच करायचं होतं ते त्याच्यावर. आणि ती मुलगी काय म्हणाली, ती लहान मुलगी? ती पण पहिले हसतच होती. तिने खूप सारे टेक घेतले पहिले. ती बोलते मला नाही दादा, म्हणजे तिला मी काय सांगितलेलं की शॉकचं असं ते, म्हणजे तुझी आई अशी येते आणि नाचते. ती बोलते अशी आई नको मला, अनाथ आश्रमात जाईन मी, दाढीवाली आई नको मला, मुजरा करते ही आई. हा, मग ती तेच बोलत होते की मला म्हणजे दादा नाही होते, मला हसायलाच येते तुला बघून. अरे बाबा कर. ती लहान आहे ना, त्यामुळे ती दादा लवड्या नाही म्हणू शकली. हा, मग तू कन्व्हिन्स केलंस. डेडिकेशन तुझं कडक आहे. ठीक आहे. हा, किती टेक घेतलेस? तरी 4-5 घेतले, खूप घेतले. म्हणजे ठीक आहे. आणि मग ती मुलीची आई कुठे होती तेव्हा? नाही, तेव्हा ती नव्हती ताई, म्हणजे ती बाहेर गेलेली. अच्छा. तर तू पूर्ण शूट कोणी केलंय? माझा एक मित्र आहे. तो पण तो नाही हसला? नाही, तो सगळेच हसत होते. पण काय आता तू. आणि अजून कोणकोणत्या गाण्यावर तू नाचू शकतोस? शिला की जवानी, नटरंगवर करूया आपण तुझा. बघ, माझ्या युट्यूबवर सबस्क्रायबर जास्त आहेत, पटकन फेमस होशील. नको. ए भाई, मॅक्सी है कोई? काय काय तू कम्फर्टेबल कशात आहेस? परकर, घागरा? परकरचा करणार आहे मी. परकरचा पण करणार आहे? हा, म्हणजे कंटेंट काय हिरा मंडी? आणि तू ती जी फ्रेंड आहे तुला, हा काय म्हणाला, काय करण्यासाठी मॅक्सी मागतोय? हा व्हिडिओ करत असतो ना असे, तर मग बोला की तुझ्याकडे मॅक्सी आहे का एखादी? तुझी पडली असेल ना किंवा मॅक्सी का मागतोय? नाही, बोलला तो की मला व्हिडिओ करायचा आहे, त्याच्यासाठी मला हवी आहे. तर मग मी बोलली पण तुला होणार नाही ना. तर तो बोलला की बघ एखादी असेल तर. तर माझ्याकडे होती एक, जी जरा मोठी होती, तर मग मी राहायला दिली. मोठी मॅक्सी कुठून आली तुझ्याकडे? होती एक स्त्री 2 मधलीच होती का ती? सरकटा. ठीक आहे. आणि आता तुला अशी ऑफर वगैरे आली समज कोणत्या हास्य जत्रामध्ये वगैरे, तिथे पण हेच करायचं ना, संत्री लावून येतात ना. अरे म्हणजे भाऊ कदम वगैरे तेच करतात ना. अशी ऑफर आली तर तू करशील? हा, आणि तुझे घरचे कूल आहेत? हा, म्हणजे काय नाही. कोण कोण आहे तुझ्या घरी? आणि आई आणि पप्पा.
अच्छा, आणि तुझी गर्लफ्रेंड वगैरे कोणी आहे? ना असं काय नाही, अजून तरी नाही. अरे म्हणजे अजून तरी नाही. ए यांचा आपण करू, जुळवा करू. हा का असं तुझी नाही आवडत गर्लफ्रेंड वगैरे? मुली फ्रेंड्स आहेत असे खूप, पण बाकी काही नाही. बाकी अजून काय नाही. ठीक आहे. आणि आता समज तुला कोणती मुलगी भेटली, ठीक आहे, आयुष्यात आली तुझ्या, आणि ती म्हणाली हे सगळं बंद कर, नाही मी नाही करणार. का करू? अरे मग एवढ्या वर्षाची मेहनत करतोय मी अशी. बाप रे, म्हणजे लाईफ मध्ये ब्लोजॉबची व्हॅल्यूच नाही. तू मॅक्सी घालून कधी स्वतःला असं बघून बोललास का हॉट वाटतेस? काय आहेत तुझे प्रोनाऊन्स? काय आहेत? काय बोलला? प्रोनाऊन्स काय आहेत तुझे? म्हणजे नाही माहिती माझे प्रोनाऊन्स. नाही टी. अरे जाऊ दे, आपल्या महाराष्ट्रात नाही आले तिथे. ठीक आहे भाई, लॉयरला दे आता. मजा आपण करू ना आता. लास्ट टाइम व्हिडिओ मध्ये तिचा चेहरा नव्हता दिसला भाई. HD में फोटो चाहिए. काय नाव आहे तुझं? काय नाव आहे? सपना सावंत. सपना सावंत. छान. ठीक आहे सपना, आता कोणतं नवीन क्लायंट आलाय? येतच असतात. त्यांचा काय स्टेटस आहे सध्या? ते होते ते, त्यांचा या महिन्यात आहे डिवोर्स. फायनली होतोय? होणार आहे. आनंदी आहेस तू? पार्टी आपली लक्षात आहे ना? मला माझी फी मिळणार आहे ना. आम्हाला पण पार्टी. तू म्हणालीस आम्हाला पनीर चिली आणि विस्की लक्षात आहे. तुम्हाला पण पाहिजे सगळ्यांना? सपना सावंत तिचं नाव आहे. सावंतच होते ना? हो. तिच्या प्रोफाईलवर जाऊन लिहा सगळं. आणि त्या क्लायंटचं नाव माझ्याकडे अनसेन्सर्ड व्हिडिओ आहे. आता हिची कोण मारू शकतो माहितीये? मी, माझ्या त्या शो मधले जेवढे लोक होते, आणि तो एडिटर. तो एवढा एडिटर एवढा आरामखोर आहे ना, त्याला म्हणालो की मी बीप कर, हिचं नाव बीप केलं फक्त. भाऊ चांगलं वाटतंय म्हणून. चांगलं काय वाटतंय? हा, आता त्यांचा फायनली होतोय आणि तो अजून पण चीट करतोय. आता नाही, आता तो चीट नाही करत आहे. तुला कसं माहित? मला त्याच्या वाईफ. तुमचं ब्रेकअप झालं का? वाईफनी सांगितलं. वाईफने सांगितलं. अच्छा ठीक आहे. तुझ्याशी फ्लर्ट केलंय त्याने कधी? नाही, मला घाबरतो. तुला? तू का वाघ आहेस का? वाघ नाहीये, पण मी क्लायंटशी स्ट्रिक्टली. तू काय मॅक्सी घालून जाते? हॅलो ऐक ना, तुझी मॅक्सी असेल? अरे सगळे माझीच मॅक्सी येणार का? हा ठीक आहे. अजून कोण एका वेळी एकच क्लायंट अटेंड करता का तुम्ही? काय कसं असतं मला माहित नाहीये. नाही, जेव्हा फॅमिली कोर्टात म्हणजे कुठल्याही कोर्टात माझे डेट्स असते तर मी असेच डेट्स घेते की 3-4 क्लायंट्सचे एकाच दिवशी मी ठेवते मॅटर. सही. मग आता हा एक कळला आम्हाला. ठीक आहे. आता अजून 2-3 काय आहेत? त्या सेम डेला अजून एक आहे, म्हणजे अजून एक डिवोर्स होणार आहे सेम डे. अरे भाई, डबल धमाका. काय तू रोहित शर्मा आहेस काय की 2-2 पुल शॉट? हा ठीक आहे. काय त्याचं काय केस आहे? त्यांचं आहे की मुलाला त्याचे घरचे खूप मॅनिप्युलेट करतात आणि घरच्यांचं मॅनिप्युलेशनमुळे तो डिवोर्स घेतोय मुलीशी. जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचे. हां ठीक आहे. आणि ॲलिमोनी वगैरे? ॲलिमनी मुलगी म्हणते मला काहीच नको आहे, कारण मीच त्याला पोसायची एवढी वर्ष. शुगर मॉमी काय बोलतेस? ही चालेल का? चांगली मिळते. अशी डील जर केली तर हे चांगलं आहे ना, तुला डबल कमिशन. आणि आता एक्सपिरियन्स आहे भाई. त्यामुळे डिओ अब्बी ती घाला अशी बल्क डील करून ठेवतो. हा काय तू पोसायची म्हणजे ती काय करते ती मुलगी? ती एका MNC मध्ये आहे जॉबला, आणि तो मुलगा पण चांगल्या पोस्टला आहे. बट ती त्याला सगळे फायनान्स प्रोव्हाइड करायची. जेव्हा तो आधी सेटल्ड नव्हता, तो आत्ता सेटल्ड झालाय, तर आधी सर्व ती त्याला फायनान्स प्रोव्हाइड करायची. पण आता सेटल्ड झाला तर तो पलटला आणि घरचे त्याला मॅन्युप्युलेट करतात. हो. तुला असं वाईट वगैरे वाटतं? मला वाईट वाटायचा काही संबंधच नाहीये. ते त्यांचं दगडाची बनली आहेस काय? माझ्या भावना नाही आहेत. 22,000 रुपये मिळाले ना. 22 नाही मिळत, किती मिळतात? पण आता तो एक मिनिट, ॲलिमोनीचा तो घेतच नाहीये जर ती मुलगी घेत नाही, मग तुला कसे पैसे मिळतात? मी त्यांना डिवोर्स करून देते आहे म्हणून मला मिळतात. मला तुझी थोडी भीती वाटते. तू लॉयर नाही, माझी आत्या आहेस तू. एकदम प्रॉपर घरबोडी आहे नाही? छान. तुझा कधी आता त्यानंतर कोणी मुलगा वगैरे भेटला तुला? बॉयफ्रेंड वगैरे झालाय? नाही. मग तू एक आलेला ना, तू एक्झाम द्यायला गेलेला. अरे तूच आहेस फ्रेंड. आज वेळेवर आलास तू. तुला ही आवडते का? राहुलच नाव आहे ना तुझं? बघ लक्षात आहे मला. ते राहुलला दे माहिती.
हा राहुल, काय सीन आहे? तुला आवडते सपना? फ्रेंड आहे माझी चांगली. हा ते ठीक आहे यार, ते फालतूगिरी आम्हाला नाही घ्यायची. तो म्हणतो आधी मला आवडायची, पण जशी घरं ही पुढं चालली आहे JCB मध्येच बसलेली असते. नाही आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. चांगले फ्रेंड्स आहोत तुम्ही? किती चांगले फ्रेंड्स आहात म्हणजे? आहेत म्हणजे चांगले. किती? चांगले म्हणजे चांगले. दारू पितोस राहुल तू? ओकेजनली पितो मी. म्हणजे पितोस रे? ओकेजनली म्हणजे हळद. लास्ट टाइम कधी प्यायलेलास? इंडिया फायनल्सला गेली तेव्हा प्यायला. कधी? इंडिया फायनल्सला गेली होती ना T20. हो अच्छा, तुझ्यामुळेच जिंकलो. राहुल ब्रँडस स्प्राईट पितो, आपल्याला जिंकावं लागेल. विराट बोला आता सेंचुरी मारतो. तिकडे तेव्हा किती प्यायलेलास? आणि तेव्हा मी एक पाईंट प्यायलो होतो फक्त. हा, पाईंट प्यायलो होतो फक्त बिअरची. 1 pint? हा, मी नाही पित जास्त. शिट यार, तोंड ओलं पण नसेल झालं. कोणती पाईंट प्यायलास? कोणत्या पाईंटवर हे उपकार केलेस तू? बडवायझर. आणि सपना तू पितेस? नाही पित. तू काय आयुष्यात बाकी काही शॉक नाहीये तुला? शॉक डान्स एकच शॉक आहे. आधीच एवढा मसाला आहे माझ्या लाईफ मध्ये. काय जिम करतेस तू? वर्कआउट, कोणत्या जिम मध्ये जातेस? मॅरेथॉन. अच्छा, मॅरेथॉन पण धावतेस? सर्वात जास्त किती धावलीस? नाही, मी 5 किलोमीटरच, तेवढंच बेसिक. राहतेस कुठे आणि तू? चारकोप, कांदिवली. अरे खूप लांब आहे. चारकोप बद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते तुला? की तिथे मी राहते, बेस्ट गोष्ट आहे. संडास बाहेर आहे पण मी राहते. हे USP आहे. हा, लोक येतात चारकोपला, बोला स्टेशन जवळ आलोय, आता कसं सपनाचं घर विचार ना कोणाला, घरापर्यंत आणून सोडतील. असं काय करतेस तू चारकोप मध्ये? ऍडव्होकेट सपना. कॉन्फिडन्स कडक आहे. मराठी बिग बॉस मध्ये तू गेलं पाहिजेस. मराठी बिग बॉस तुमच्यापैकी कोणी पाहतं? तू पाहतेस? यांना बाहेर सोडून या. मराठी बिग बॉस मध्ये ती एक आहे माहिती, कोकण हार्टेड गर्ल. ती कॉन्ट्रोवर्सी झालेली आता तुम्ही पाहिलेली, की त्यात ती म्हणालेली की मला भांडी घासण्यासाठी मला ट्रॉमा होत भाई, आणि सगळे लोक चढले तिच्यावर. भांडी घालायची कसली लाज वाटते, आम्ही दररोज करतो ही कामं वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी सब्जेक्टिव्ह आहेत ना. कोणाला कोणतं काम नाही करायचं, ठीक आहे यार, असेल तिला कदाचित ट्रॉमा. आणि काही लोक तर एकदम एक्स्ट्रीम जाऊन बोलत आहेत की सलमान खान कडून काहीतरी शिक, तो संडास पण धुवायचा. पण जसे कांड सलमानने केले आहेत त्याने संडास धुणं बांधतं, कारण जेलमध्ये सवय आहे त्याला. कारण ती कोकण हार्टेड गर्ल आहे. आपण फक्त हापूस काढतो, हा, तो लोकांचे करिअर काढतो. हा, आपण कोंबडी वडे खातो, तो हरणाचा मांस खातो. मराठी लोक पण, मला मराठी लोक जाम क्यूट वाटतात. आणि मराठी लोकांमध्ये स्पेशली मला माझी आई सर्वात जास्त क्यूट वाटते. कोणी आई बरोबर आलं तुमच्यापैकी? कोणी आलंय? कुठे आई? अच्छा, तू आई आहेस? अरे मा कसम संतूर. अरे तुम्ही आई आहात तिची? किती वर्षात लग्न झालेलं तुमचं? किती वर्ष? नाही, तुम्ही तेव्हा किती वर्षाचे होता? अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही यंग वाटतं यार जाम. आता घरी जाऊन नवऱ्याला बोलेत, तो परका पुरुष बोलून गेला, मी तुम्हाला घरच्या बाईची कदर नाही. मग नवरा म्हणते त्याला बोल एक दिवस. हिंदी शो कोणी मला अटेंड केला आतापर्यंत? हिंदी व्हिडिओ कोणता पाहिलाय तुम्ही? मोठा व्हिडिओ पाहिलाय कोणी? रस्टिकेट नावाचा कोणी पाहिलाय? तू पाहिलायस? तुला पण माहिती कुठे? अरे तू आईलाच घेऊन आलीस ना तुमच्याशी, तुला पण माहिती आहे. शॉर्ट्सवर पाहिलाय मोठा व्हिडिओ? काय कडक आहेस ग तू. आईला असं काय काय दाखवतेस अजून तू? आई बघ हे छान आहे. अरे पण हा पिझ्झावाला जात का नाही? तू अशीच हसतेस एकदम खुलून नेहमी की आज काही स्पेशल आहे? डेली? खरं वेडी आहेस काय? हे नायर चेक कर थोडं, एक आटा ढिलाय वाटत. मी वेडी नाहीये, चावेन ना तुला. मारे ना, वेडी नाही मी, ठाण्याला राहते. ठाण्याला वेड्यांचं हॉस्पिटल आहे ना. अरे वेडीच आहे, जोक मारते. मी चारकोपला राहते, ठाण्याला नाही. ते माझं होमटाऊन आहे. ही तुला सगळं कम्फर्टेबल आहेस ना? तू एकटा तू चाललेलंस ना?
सगळं मजात सुरळीत चाललंय. कुठे राहतोस आणि तू? अरे छान. अच्छा तूच गोरेगावचं. नाही अजून कोण आहे? तू पण गोरेगावचं आहेस? तुम्ही किती जण आहात? तिघं आहात ना. आणि कसे आलात तुम्ही? कार पुलिंग. एक मिनिट, गोरेगावला कुठे राहतोस? गोरेगाव ईस्टला, बिंबिसार नगर. तू? ईस्टला. याला घेऊन जा यार. काय तुझ्याकडे पण गाडी आहे? काय आहे, कोणती गाडी आहे? आई शपथ. आणि एकटा आलायस तरी? कांदिवली ऑन द वेच आहे. गोरेगाव आधी येतं की कांदिवली आधी येतं ना? मग गोरेगावपर्यंत जायचंय. तू हा का म्हणत? ते म्हणजे मी जाऊ शकते. तू कुठे राहतेस? नाही एक ग्रँड मी काही नाही म्हटलं. ठीक आहे. तुम्ही तो हे चूपच आहे. मी तर वेडी आहे. पण मला जेन्युइन डाऊट आहे. पण असं मग तुझे मित्र जोक्स तर मारत असतील ना की ग्रँड रोडला राहते? तुला माहिती आहे ना ग्रँड रोडमध्ये काय आहे अजून? माहिती आहे ना? मग असं रात्री घरी जाताना भीती वगैरे वाटते? असं काही नाही आहे. कुठे आहे मग तो एरिया? वेगळा आहे का पूर्ण? आणि तुमचा एकदम वेगळा आहे. तू कोणावर आली आहेस? माझा फ्रेंड कुठे राहतोस तू? खारला. अच्छा हा एकदम सेफ झोनमध्ये आहे. मी खारला राहतो. मी नाही सांगणार मी तुर्भे टेकडीला. सागरे ठरकी लो. आम्हाला माहिती आहे बुधवार पेठचे आहोत आम्ही.